नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश, मी तुमचा होस्ट। आज तुम्हाला घेऊन चाललो आहे एका सफरीवरती छोट्याशा। आपण आज चाललो आहे मुरुड धरण बघायला, जे की इथून 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आणि आज आपल्याला मोकळा वेळ होता, त्यामुळे म्हणलं आपण जाऊन यावं, आज थोडं फिरून यावं। पाऊस पण उघडलेला होता, त्यामुळे आपण निघालो आपली बाईक घेऊन फिरायला। आजूबाजूला दिसतेच आपल्याला एवढा सुंदर व्ह्यू दिसतोय, सर्व हिरवगार झालेलं दिसतंय। रस्त्यावरती कोणीच नाही आहे, दुपारची वेळ आहे। आणि माझ्या मागे आहे वैभव, आम्ही दोघं चाललो आहे आज फिरायला। आज पाऊस नाही आहे, त्यामुळे वातावरण चांगलं आहे। आता आपण बघूया आपल्याला पोचायला किती वेळ लागतोय आणि कसं आपण पोचणार आहे रस्त्यामधून। रस्ते तुम्ही बघू शकता किती डेंजर आहे, आपण गल्ल्यातून जातोय। चांगला रस्ता थोडासा लागेल। हे मधलं गाव आहे, ह्याला मोरगाव म्हणून ओळखलं जातं आहे। याच्यामधून शॉर्टकट आहे जो की आपल्याला मुरुडच्या रस्त्याला लागेल आणि तिथून आपल्याला सरळ धरणाकडे जाता येईल। एक सुंदर छोटासा धबधबा म्हणजे बंधारा आहे इथे, त्या बंधाऱ्यासमोरून आपण जातोय। हा सरळ रस्ता जातो मुरुडला। तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट लोकेशनवरती, म्हणजेच मुरुड धरणावरती। आता आपण ऑलमोस्ट धरणाच्या जवळ पोचलो आहे। आपल्याला तर इथे इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। इथून आपल्याला सरळ जायचं आहे वरती धरणाकडे। हा जो बाजूचा रस्ता जातो तो जातो मालोशीला, आणि आपल्याला सरळ जायचं तारळी प्रकल्प जे लिहिले ते म्हणजे आपल्या धरणाचा रस्ता आहे। सो आपण तिकडे जाऊया आता धरणाकडे, चला। समोर जो काय मला व्ह्यू दिसतोय ना, एक नंबर व्ह्यू आहे। नुसता आजूबाजूला डोंगरमधून रस्ता, आणि आता आपण त्या दोन्ही डोंगरांच्या मध्ये बांधलेलं धरण बघायचं आहे, ज्याचा नजारा खूप अद्भुतच असेल असं। आणि इथून मला दिसतंय, कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत, पण माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये आलं आहे की धरणाचे 2 दरवाजे चालू आहेत आणि पाण्याचा फ्लो सुरू आहे। आता कदाचित तुम्हाला व्हाईटमध्ये थोडंसं दिसत असेल, ते 2 दरवाजातून पाणी पडतं आहे। आपण सुरुवातीला खाली जाऊया, जेणेकरून पाण्याचा आपल्याला शॉट घेता येईल, निदान नाही तर ते बंद होईल कदाचित। त्यापेक्षा आपण पहिले खाली जाऊया आणि मग पाण्याचा शॉट घेऊया, तिकडून काही व्हिडिओज घेऊया, तिकडूनचा व्ह्यू कसा दिसतो तो तुम्हाला मी दाखवतो, तो तुम्ही एन्जॉय करा। रस्ता एकदम चांगला आहे। हा रस्ता पुढे कुठे जातो ते अजून माहीत नाही मला, पण आम्ही जास्त पुढे कधी गेलो नाही, त्यामुळे ते माहीत नाही। इथून आपण खाली जाऊया। हा वरचा रस्ता धरणाच्या कडेकडेने जातो आणि हा खालचा रस्ता धरणाच्या खालून जातो, म्हणून जिथून पाणी सोडलं जातं आणि ते नदीला मिळतं तिथे हा रस्ता जातो। मध्ये गुरं येत आहेत, मावशी बाजूला। आता उतार आहे त्यामुळे आउट ऑफने गाडी आरामात जाते। हा कर्व मस्त आहे, एकदम झिरोमध्ये घेतल्यासारखा। घाटामध्ये कसे नागमोडी वळणे असतात तशीच ही वळण आहेत। समोरचा व्ह्यू बघा, ते तुम्हाला सफेद दिसते समोर, वरून डोंगरावरून पडणारा छोटासा धबधबा आहे। छोटासा म्हणजे मोठा आहे। समोर मंदिर आहे बघा, छान एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये अशा मंदिरात येऊन बसणं म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे, मनाला शांती देणारा। त्यामुळे ज्यांना शांतता आवडत असेल त्यांनी अशा ठिकाणी नक्की यावं, जेणेकरून तुम्हाला पण खूप आनंद मिळेल आणि मनाला देखील शांतता लाभेल। सो कधी पोचू आपण? नुसते आपण वळणच घेतो आहे। अजून एक वळण आलो आहे आता जवळ। तुम्हाला पाणी पडताना दिसतंय का? पूर्ण व्हाईट कलरचं आहे ते, पूर्ण पाणी पडते। एक पहिल्या दरवाजातून पडते, एक शेवटच्या दरवाजातून आणि पहिल्या दरवाजातून असं पाणी सोडलेलं आहे। आता वरती ॲक्च्युली धरण किती भरलं आहे ते आम्ही अजून वरती गेलो नाही आहे, त्यामुळे माहीत नाही आहे। तर बघावं लागेल वरती धरण किती भरलं आहे, की एवढ्या फोर्सने खाली पाणी येते। आणि हे तर 2च दरवाजे चालू आहेत, जर 5च्या 5 असतील चालू तर ते बघण्यासारखं असेल दृश्य, म्हणजे चांगलंच असेल एकदम। चला आता आपण जाऊया धरणाच्या वरच्या भागामध्ये। इथून जायचं आहे आपल्याला सरळ वरती,
हा रस्ता जातो वर आणि आपण आत्ता होतो धरणाच्या खालचा भाग तुम्हाला दाखवला, जिथून धरणाच्या दरवाजातून पाणी पडत होतं ते आपल्याला दिसत होतं. आता आपण वर जाऊया आणि वरून काय नजारा दिसतोय ते बघूया. हे आहे तारळी धरण उर्फ मुरुड धरण. फुल भरलं आहे, इतकं भरलेलं पहिल्यांदाच बघितलं. पाणी खूप खाली असतं, कदाचित 5-6 दिवस पाऊस जास्त होतोय त्यामुळे एवढं पाणी असेल. आणि बाजूला डोंगर आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला बघताय तुम्ही, हा असा समोर हिरवागार डोंगर दिसतोय. पूर्ण उन्हाळ्यात हा डोंगर पूर्ण करपलेला असतो. एक हिरवा गवताचे पात पण दिसत नाही, इतका करपलेला असतो. आणि आता याचा नजारा बघा, बिफोर मान्सून आणि आफ्टर मान्सून असा काहीतरी नजारा आहे. छोटे छोटे असंख्य धबधबे तिकडं, प्रत्येक ठिकाणी धबधबेच धबधबे, छोटे मोठे झरे म्हणू शकतो आपण त्याला. आणि एकदम मस्त कर्व आहे. तिथून आपण थोडं अजून पुढे जाऊन बघूया कुठे चांगला व्ह्यू मिळतोय का आपल्याला, आणि तिथून थोडा व्हिडिओ शूट करूया. बघू आता भेटतोय का. दिसायला तर सगळाच व्ह्यू चांगला आहे, पण मनासारखा अजून भेटला नाही आहे. बघू पुढे जाऊन असेल तिथे थांबूया आणि पुढचं शूट करूया. एखाद पण गाडी जात नाही आहे इथे, माणसंच नाही आहेत कोणी. स्लो 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 स्लो. आपण काही जास्त पुढे जात नाही बसलो, माघारी फिरलेला होता. आता आपण समोरचा व्ह्यू बघताय, एकदम भारी वाटतोय ना, डोंगर बाजूला पाणी, त्यामुळे खूपच छान वाटतंय. एक कुत्र्यामध्ये येऊ नये म्हणजे झालं. अरे अरे चावायला आला का काय. अरे थोड्यासाठी वाचलो, नाहीतर बरोबर यानं चावा घेतला असता. अजून एक आहे पुढं, हळू गेलेलं बरं आपलं. हा काय आपल्या मागं नाही आला तर ठीक आहे. आपण कुठे होतो, समोरचा व्ह्यू बघत होतो आणि कुत्र्यामुळे आपल्याला डिस्टर्ब झालं. बघा काय सुंदर व्ह्यू आहे, बाजूला पाणी आहे आणि अशावर आपण गाडी चालवतोय, म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे. शांत वातावरण, कसलीच गर्दी नाही, कसलंच गोंगाट नाही, शहरापासून दूर एकांतात कोणीही नसलेल्या जागी आपण जातोय, त्यामुळे खूप छान वाटतं इथं. आणि डोळ्याला सुख देणारा हा नजारा, एकदम सुखावहा असा हा नजारा मन प्रसन्न केलं. घरी दुपारी टाईमपास करणार होतो, पण अचानक ही राईड ठरली आणि आलो इथे फिरायला. जवळपास कुठेतरी जावं असं वाटत होतं, म्हणून प्लॅनिंग केलं मुरुड धरणावर यायचं. सर आता तुम्ही पाहू शकता मुरुड धरणाचा व्ह्यू. फार काही दाखवण्यासाठी नाही आहे, धरण आहे नॉर्मली, ते आपण पाहू शकतो. तर हे होतं तारळी धरण, आपलं पूर्ण बघून झालेलं आहे. आता आपण निघूया परतीच्या मार्गावरती घरी आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या, खुश राहा, फिरत राहा.